बदलत्या हवामानात शेतीचं अधिकाधिक नुकसान होतानाचं चित्र राज्यात असताना कोल्हापूरच्या शेतकऱ्यानं आधुनिक पद्धतीनं ऊसाची शेती करून प्रतिगुंठा विक्रमी उत्पादन घेतलंय। कोल्हापूरच्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याची राज्यात चर्चा होत असून त्यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही होते। योग्य नियोजन आणि वेळच्या वेळी मशागत केली तर मुरमाड शेतजमिनीत ऊसाचं विक्रमी उत्पादन घेता येतं। हे कोल्हापुरातील लाटवडे गावच्या उद्योजक शंकर पाटील यांनी आता सिद्ध करून दाखवले। शंकर पाटील यांचं हातकणंगले तालुक्यातील लाटवडे हे गाव। पाटील कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असूनही त्यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे। त्यामुळेच आजवर त्यांनी द्राक्ष, केळी, पपई अशी प्रयोगशील शेती केल्याचं पाहायला मिळालं। पेठवडगाव येथे पाटील यांची शेती आहे। पारंपरिक पद्धतीनं करत असलेल्या शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार केला आणि त्यांनी ऊसाची लागण केली। जुलैमध्ये 86,032 या जातीची बीज प्रक्रिया करून 2 डोळ्यांच्या कांडीची 4.5 फूट सरी सोडून लावण त्यांनी केली। मुरमाड शेतजमिनीत उगवणही उत्तम झाली आणि तब्बल 50 ते 55 पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस 16 महिन्यात तयारही झाला। पाटील यांना गुंठ्याला 3 टन उत्पादन घेण्यात यश आलंय। जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस 3 ते 4 ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागते। एकसारखा 3 एकरातील हा ऊस तब्बल 360 टन उत्पादन देणारा ठरणार आहे। यासाठी त्यांना ऊस शेती तज्ज्ञ सचिन पाटील यांचं मार्गदर्शनही लाभलंय। सचिनच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 86,032 हा जो ऊस आहे त्या साधारण 16 महिन्यामध्ये 48 ते 50 पेऱ्या ऊसाला आलेल्या आहेत। तर ह्यामध्ये आम्ही संजीवकाचा वापर, जीवामृत आणि रासायनिक खतं असं सगळ्यांचा म्हणून स्प्रे आणि ठिबकमधून आम्ही देत असल्यामुळे ह्याची चांगली वाढ झाली। आणि आम्ही हा प्रत्येक एकरी ऊस किती आहे हे मॅन्युअली लेबरकडून मोजून घेतलं जातं। त्यामुळं एक एकरी आमचे सर्वसाधारण 40,000 ते 42,000 ऊस प्रत्यक्षात होते। तर 40,000 ऊस एकरी धरले तर हा जो 48 ते 50 पेऱ्यांचा ऊस जो आहे तो प्रत्येकी सर्वसाधारण 3 किलोच्या पेक्षा जास्त आहे। 3 किलो जरी धरला अवरेज तर 4×12 म्हणजे 120 टन हा एकरी ऊस निघेल याची मला खात्री आहे। एकरी 42,000 ऊस राहावेत यासाठी अतिरिक्त ऊस काढून ऊसाची संख्या मोजून त्यांनी घेतली। योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणं, पाण्याचं योग्य नियोजन याचा सुरेख मेळ घातल्याने पाटील यांना एकरी 120 टन उत्पादनाची हमी मिळाली। लाटवडे येथील शंकर पाटील यांचे वडगाव येथील शेती फॉर्मवरती मी सचिन पाटील बादले मार्गदर्शन केलंय। तर सदर ऊस हा 50 ते 55 कांडीवरती आत्ता आहे। ऊस तोडणी चालू आहे। ह्या प्लॉटला गेल्या वर्षी 2023 मध्ये उभी आडवी नांगरट करून साधारणतः रासायनिक खताचा बेसल डोस देण्यात आला। 4.5 फुटाची सरी सोडून रासायनिक खताचा डोस देण्यात आला। डोस दिल्यानंतरनं लागण 2 डोळ्याची टिपरी ह्या पद्धतीने लागण करून घेण्यात आली। लागण केल्यानंतर साधारणतः 8व्या दिवशी एक आळवणी दिली। आळवणी दिल्यानंतर साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या अंतराने रासायनिक खताचा परत एक डोस देण्यात आला फुटव्याच्या अवस्थेत। तो डोस दिल्यानंतर साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने जीवामृत सोडले। जीवामृत सोडल्यामुळे ऊसाची झपाट्याने चांगली वाढ झाली। वाढ झाल्यामुळे साधारणतः 90 दिवसाच्या दरम्यान ऊसाची भरणी केली। 90 दिवसाच्या भरणी केल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने परत जीवामृत सोडण्यात आले। ते जीवामृत सोडल्यानंतर ऊसाची चांगली ग्रोथ मिळाल्यानंतर एकरी साधारणतः 42,000 ऊस संख्या राहील अशी मेंटेन करण्यात आली। आज रोजी हा ऊस पावसाळी डोस एक देण्यात आला। आज रोजी हा ऊस कारखान्याला तोडणीसाठी चालू आहे। 50 ते 55 कांडी सरासरी झालेली आहे। याचा आम्हाला एकरी सर्वसाधारण 120 टनांप्रमाणे अवरेज आता सध्या तरी अपेक्षित चालू आहे। पाटील यांच्या 3 एकर शेतात हा 50 ते 55 पेरांचा लांबलचक ऊस वाढलाय।
ऊसाची शेती परवडत नाही अशी तक्रार त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन फोल ठरवली आहे. शेतीचं योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केलं की भरघोस उत्पादन मिळतं आणि आर्थिक फायद्याचा गोडवाही चाखता येतो, हे शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य आयुब मुल्ला यांच्यासह मी दुर्वा दळवी.